या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवनाची परिभाषा किंबहुना जगण्याचे महत्त्व दर्शविणाऱ्या या ओळी. खरंच आपण भाग्यवंत आहोत. हा नरदेव असा सहज मिळालेला नाही, तर त्या सर्व शक्तिमान विधातेच्या इच्छेनुसार आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. म्हणूनच ईश्वराचे वरदान म्हणजे हे जीवन आहे. मानवी जीवन अनमोल आहे, मात्र फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत मुळी आपल्याला नसतेच. आणि म्हणूनच जीवनाची किंमत आपण कधीच करीत नाही, तर आपण केवळ श्वास घेत राहतो सवयीने. दिवस येतात जातात, जीवन मात्र अडगळीतच पडलेलं असतं. आपण विचार केला की आपण कशासाठी जगतो, तर त्याचे उत्तर आपणाकडे एवढेच असेल की माणूस जगतो तो जगण्यासाठी, पुढे काहीच नाही. परंतु आपण जर का या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन विचार केला, तर निश्चितच आपणास खरे उत्तर मिळेल की जीवन खूप सुंदर आहे. जीवन ही एक रंगभूमी आहे. जीवन म्हणजे 2 घडीचा डाव आहे. आपले जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीची जीवनाची परिभाषा ही अगदी वेगळी असते, कारण व्यक्तिपरत्वे त्यास येणाऱ्या अनुभवानुसार ही जीवनाची परिभाषा आधारलेली असते. जीवनात चढउतार हे तर येणारच. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ आहे. जीवन म्हणजे सुख-दुःखांचा खेळ आहे. मात्र या साऱ्यात आपण जीवन कसे जगतो यास खरे महत्त्व आहे. श्रोतेहो, माणूस जेव्हा जन्मास येतो तेव्हा त्यास खरं तर कुठलाच धर्म, पंथ, भाषा, संप्रदाय नसतोच मुळी. प्रत्येकजण एकाच रंगाचं रक्त घेऊन जन्मास आलेला असतो. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही. पण जसजसा तो वाढत जातो तसतसा एक एक मुखवटा त्याच्यावर चढत जातो. साध्या आयुष्यात माणूस भरकटत जातो जगरहाटीच्या वाळवंटामध्ये. एवढं सुंदर जीवन हातात असताना तो खोट्या भविष्याची, कधी प्रतिष्ठेची तर कधी गर्भश्रीमंतीची झूल पांघरून जगत असतो. माणूस आयुष्यभर कशा ना कशासाठी तरी धावत असतो. अखेरच्या श्वासापर्यंत सारी शक्ती पणाला लावून आयुष्य गमावत असतो. मन मुळीच तृप्त होत नाही आणि समृद्धही होत नाही. या धावपळीत जीवन मात्र वजा होतं. माणूस खंगत जातो. जीव गदमरून टाकणाऱ्या या रेटारेटीत मृत्यूच्या उंबरठ्यावर सम्राटाचा जरी मुकुट असला तरी तोही मुकुट उतरवून ठेवावाच लागतो. शेवटी रिकाम्या हाताचेच प्रायश्चित्त असते. सारा अहंकार येथेच गळून पडतो. मात्र या घौडदौडीत एका पाऊलापुरताही सुखशांतीचा सिकंदर होता येत नाही. या साऱ्यांमध्ये आपण आपले जीवनच दुर्लक्षित करून टाकतो, अगदी अडगळीत पडलेल्या सामानासारखं. कधीतरी सुखी होऊ, आनंदाचं गाणं गाऊ या भ्रमामध्ये वर्तमान कणाकणाने निसटून जातो, बंद मुठीतून वाळूसारखा. अपार अथांग सुखाचा किनारा डोळ्यांना दिसतच नाही. अखेर आसक्तीची गाठोडे येथेच ठेवावी लागते किनाऱ्यावर. मागे किर्र रान आणि पुढे गर्द अरण्य असं हे जीवन आहे. अज्ञाताच्या अंधारात तर ते अधिकच भयान वाटते. कुठल्या तरी चांदण्यांचा मिनमिनणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पौलवाटेपर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या या प्रवासालाच आपण जीवन म्हणतो. आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यात खोल अर्थ भरलेला आहे असे वाटते ते आयुष्याच्या शेवटीच. जीवनाचा हा गुंता जर का उकलता आला तर जीवन निश्चितपणे विलोभनीय असे भासू लागते. जीवन सजगतेने जगता आलं तर सुखाचा स्वर्ग मनातच उभारता येतो. माणसाचं समृद्ध जगणं आणि आयुष्य सार्थकी लावणं हे जीवनाचं उत्तर आहे. माणसाला जीवनात सारंच काही मनासारखं मिळत नाही. जीवन हे सुखदुःखांच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. कारण मानवी जीवनात सुख सदा सर्व काळ टिकून राहत नाही, अगदी त्याचप्रमाणे दुःखही फार काळ टिकून राहत नाही. जसा सूर्यास्तानंतर सूर्योदय हा निश्चित आहे, तसेच सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे निश्चित असते. सुख आणि दुःख ही मानवी जीवनाचे विभाज्य अंग आहेत. अखेर दुःखामुळे सुखाला महत्त्व आहे हे विसरता येणार नाही. सुखाचा शोध घेण्यासाठी भल्या भल्यांनी आपल्या जीवनाचे रान केल्याचे आपण ऐकले आहेत. पण खऱ्याच सुखाचा शोध कुणा लागल्याचे ऐकवत नाही. खरे तर सुखासाठी इकडे तिकडे धावण्याची गरजच नाही. तुझं आहे तुझपाशी पण जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे सुख अगदी तुमच्या जवळ आहे,
पण ते ओळखता आलं पाहिजे. आभासी सुख हे मृगजळाप्रमाणे असतं. जेवढे आपण त्याच्या मागे धावू तेवढ्या वेगाने ते लांब लांब जातं आणि या पळापळीमध्ये मानवी जीवन संपून जातं, पण सुख मात्र सापडत नाही. म्हणूनच सांगावंसं वाटतं की जीवन ही मानवाला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करावा. माणसाने क्षुल्लक कारणाने दुःखी कष्टी होऊ नये किंवा शोक करीत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, दिव्यांगाचे अंग व्हावे, अनाथाचे नाथ व्हावे. दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटावे, दुसऱ्यांसाठी जगावे. जगता जगता जीवनाकडे डोकावून बघावे, जमेल तेवढे जाणावे. या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जावे आणि स्वतःला विसरून वैयक्तिक पातळीवरून जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावे. हे जग सुंदर व्हावे यासाठी जाणीवपूर्वक जाणतेपणाने रमावे. अशा जगण्यात जीवनाचा गौरव आहे. माणसाच्या जवळ विचारशक्ती आहे, आचारशक्ती आहे, सद्बुद्धी आहे. तेव्हा जीवनामध्ये कळत नकळतपणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला आणि साधेसुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवन ब्रह्माचे रूप आपण सतत अनुभवत राहू.